मृत्यू झाल्याचं उघड झालंय। तर पहलगाम हल्ल्यात आता महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, आता मृत्यूचा आकडा वाढत चाललाय। 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्याचबरोबर पुण्यातील 2 जखमींचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अधिकचं काय अपडेट्स? कालच्या या दहशतवादी हल्ल्यातलं बघितलं तर अनेक पुरुषांना गोळीबार झाल्याचं आपल्याला दिसून आलं। महत्त्वाचं म्हणजे त्यांना आधी धर्म विचारण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, असं हे काहीच्या सगळ्या व्हिडिओजमधनं समोर आलं। मात्र यात पुण्यातलं गणबोटे आणि त्यासोबतच जगदाळे हे कुटुंब, म्हणजे साधारण 5 जणांचं हे कुटुंब इथे फिरायला गेलं होतं जम्मू काश्मीरला आणि त्यांच्यावर देखील हा दहशतवादी हल्ला झाला। त्यातले 2 पुरुष होते, त्यात कौस्तुभ जगदाळे आणि दुसरे होते संतोष जगदाळे आणि दुसरे होते कौस्तुभ गणबोटे। या दोघांचाही काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। कौस्तुभ जगदाळे आणि गणबोटे यांच्या कुटुंबियांशी आपण संपर्क साधला असता ते देखील त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधतायत, त्यांच्याकडनं माहिती घेत आहेत। मात्र रात्री 1 वाजताच्या सुमारास जेव्हा आपण हेल्प डेस्कला फोन केला आणि त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं कळतंय। गणबोटे यांचे फॅमिली मेंबर्स जे आहेत, कुणाल गणबोटे, हे काल रात्रीच 11 वाजता पुण्यातनं दिल्लीसाठी रवाना झाले आहेत आणि तिथे जाऊन ते सगळ्याची पाहणी करणार आहे। मात्र आसावरी गणबोटे असू देत, त्यासोबतच त्यांच्या कुटुंबियातले संगीता गणबोटे सोबतच प्रगती जगदाळे या तिघीही सुखरूप आहे। त्यांना किरकोळ जखमा झाल्याचं आता कळतंय। मात्र दोघांचा दुर्दैवी पुण्यातल्या पर्यटकांचा जम्मू काश्मीरच्या या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालाय। धन्यवाद शिवानी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।